मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज उमेदवारांना मार्गदर्शन केलंय आणि कोणत्याही आमिषाला बळी पडू नका असं आवाहन राज ठाकरेंनी उमेदवारांना केलं। मुंबई वाचवण्याची ही शेवटची संधी आहे, त्यामुळे ऑफरकडे लक्ष देऊ नका असं आवाहन राज ठाकरे यांनी केलेलं आहे। तुम्हाला अनेक ऑफर येतील पण बळी पडू नका, मलाही ऑफर आल्या, मीही बळी पडलो नाही असं राज ठाकरे म्हणालेले आहेत। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेले। अक्षय, आपण बघतोय राज ठाकरे यावेळी पूर्ण ताकदीने मैदानात उतरल्याचं बघायला मिळत आहे। मेळावा मागे झाला, आज उमेदवारांना सुद्धा पुन्हा एकदा मार्गदर्शन करण्यात आलंय, नेमकं काय झालं आजच्या या बैठकीत? आपण बघतोय सौरभ की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 53ही उमेदवारांना राज ठाकरे यांनी आज शिवतीर्थवरती भेटीसाठी शुभेच्छा देण्यासाठी बोलवलं होतं। फक्त उमेदवारांना राज ठाकरे यांनी आतमध्ये घेतलं आणि त्यांना काही मार्गदर्शन केलं, ज्यामध्ये कुठल्याही पैशाच्या आमिषाला बळी पडू नका अशा सूचना राज ठाकरे यांनी दिल्या। मला देखील मोठ्या प्रमाणात आमिषा आली होती, लोक भेटायला येत होते, मात्र मी त्या सगळ्यांना पळवून लावलं आहे। तुमच्यासाठी आणि पक्षासाठी ही शेवटची संधी आहे हे तुम्ही ओळखलं पाहिजे आणि ही शेवटची संधी याकडे बघून तुम्ही निवडणुकीमध्ये काम केलं पाहिजे, प्रचाराला तितक्या ताकदीने उतरलं पाहिजे अशा सूचना आणि आदेश राज ठाकरे यांनी त्यांच्या सगळ्या उमेदवारांना दिले। यासोबतच बोगस मतदार शोधण्यासाठी 10-10 जणांची एक टीम तयार करा आणि ती प्रत्येक बूथवर बोगस मतदार शोधण्यासाठी 10 जणांची टीम असली पाहिजे आणि ज्यांनी बोगस मतदान केलं त्याला फटकून काढा, त्याला मनसे स्टाईल त्याला उत्तर द्या असं देखील राज ठाकरे यांनी सांगितलं आहे। एकूणच आपण बघतोय की गेल्या अनेक काळापासून राज ठाकरे यांच्यावरती राजकीय त्यांचे जे गणित होते त्याबद्दल टीका केली जात होती, त्यांच्या भूमिकेबद्दल टीका केली जात होती। मात्र यावेळी राज ठाकरे आपण बघतोय की प्रत्येक गोष्टीमध्ये एक विशेष लक्ष देऊन आहे, उमेदवाराला सूचना देणे असो, त्यासोबतच प्लॅनिंग उमेदवारांची नावं घोषित करताना सगळ्या उमेदवारांना पर्सनली राज ठाकरे यांनी त्यांची माहिती जाणून घेतली। या सगळ्या ह्याच्यात ही निवडणूक राज ठाकरे यांनी फार सिरियसली घेतली असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आणि त्याचाच प्रत्यय आजच्या या सगळ्या जे उमेदवार राज ठाकरेंना भेटायला आले होते, ज्यांना मार्गदर्शन राज ठाकरेंनी केलं, यामध्ये बघायला मिळतंय। त्यामुळं एक उमेदवारांना धीर देण्याचा प्रयत्न, त्यांचं धैर्य वाढवण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांच्या माध्यमातून केला आणि यातनं एक गोष्ट स्पष्ट झाली की राज ठाकरे यांना देखील मोठ्या प्रमाणात ऑफर या निवडणुकीसाठी देण्यात आल्या होत्या। सौरभ, निश्चितच अक्षय, यावर लक्ष ठेवून असं या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेऊ। तुर्तास धन्यवाद।